यस आहे. मामा आज तुम्ही लेट झालाय की मी लवकर आलोय? नाही, तुम्ही वेळेवरच आहात. आज मलाच उशीर झाला. का बरं, का उशीर केला साहेब? होतं छोटंसं कारण. छोटं मोठं काय कारण आहे? त्याचं काय नाही साहेब, आज माझा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. पण इथलं झालंय साहेब, तुम्ही या. मामा हा? तुमचं जरा गुगल पे चेक करा बरं. साहेब 1000 रुपये काय आणायचंय का? काय आणायचं नाही. मग तुमच्या बर्थडेचं आणि प्रामाणिकपणाचं गिफ्ट आहे ते माझ्याकडून. तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाची किंमत तर नाही ना केली साहेब. मामा हे बोलून तुम्ही नाराज केलेच मला. साहेब वाईट वाटून घेऊ नका, पण नको साहेब, कशाला? तुमच्या प्रामाणिकपणाचं आणि बर्थडेचं बक्षीस म्हणून पाठवले. ठीक आहे सर. आता मला सांगा, या 1000 रुपयाचं मी करू काय? तुम्हाला आठवतंय मामा, आपण काही दिवसापूर्वी मला घड्याळ घ्यायचं म्हणून एका दुकानात गेलो होतो. होय. त्या दुकानात तुम्ही एका घड्याळाकडे खूप टकला बघत होता. हो सर, पण काय करणार, जरा आवाक्याच्या बाहेर होतं ना ते. मला तेव्हाच कळलं होतं की ते घड्याळ तुम्हाला खूप आवडतं आणि आज जाऊन तेच घड्याळ घ्यायचं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर. हात कसले झोपताय बाबा? तुम्हाला माहिती आहे, गेली 10 वर्ष मी तुमच्या विश्वासावरती ऑफिसच्या जागा, ऑफिसमधल्या सगळ्या वस्तू सोडून निघून जात असतो. गेल्या 10 वर्षात माझ्या ऑफिसमधली एकही गोष्ट इकडे तिकडे कधी गेली नाही. ते तर माझं काम आहे सर. त्याच कामाचा मोबदला तुमच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस आहे. साहेब माझ्याकडे शब्द नाहीत साहेब, पण एक नक्की सांगतो की एका जाऊ दे साहेब, पण आज मी तुमचा खूप खूप आभारी आहे साहेब. हात नका सोडू मामा. आलोच, जाऊया. आणि हा, बोला साहेब. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा मामा. धन्यवाद साहेब, पण एक अट आहे साहेब. कुठली? ते घड्याळ आणायला आपण दोघं पण जायचं. नक्की जाऊ संध्याकाळी.